श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर तुम्हा सगळ्यांना रामनवमीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. अर्थातच यावर्षी 2026 म्हणजे आपल्यासाठी खूप चांगला आणि योग्य म्हणजे की 2026ची सुरुवातसुद्धा गुरुवारने झालेली आहे. प्रकट दिन आणि गुरुवार शुक्रवारीच आला होता. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत. तर उद्या बघा, तर अर्थातच चैत्र पाडवा झाल्या तेव्हापासून जेव्हा 8 दिवसानंतर जी चैत्र दुर्गाष्टमी आपण म्हणतो ती उद्या आहे आणि रामनवमीसुद्धा उद्याच आहे. म्हणजे बघा ना, योग हे तिन्ही योग एकाच दिवशी आलेले आहेत, म्हणजेच गुरुवारी स्वामींच्या दिवशी. तसा तर रोजच आपल्या स्वामींचा दिवस असतो, पण उद्या हा गुरुवार म्हणजे खूप जास्त काय म्हणतात, आपल्याला दुर्गा सप्तशती वाचण्याचा योग जुळून आलेला आहे आणि शिवाय रामनवमीचं सुद्धा. तर उद्याच्या दिवशी तुम्हाला आवर्जून एक उपाय सांगणार आहे मी. तर उठल्यावर सकाळी तुम्हाला आवर्जून रामरक्षा म्हणायची आहे. जर तुमच्या घरात लहान मुलं असतील तर त्यांना घेऊन सुद्धा लावायचे. जर तुम्हाला पठण करता येत नसेल तर काहीही हरकत नाही, तुम्ही मोबाईलवर ऑडिओ क्लिप लावू शकता किंवा पूर्ण सॉन्गमध्ये पण येतं तसंही लावू शकता. पण आवर्जून तुम्हाला 9 वेळा, 21 वेळा किंवा 11 वेळा, जर काहीच नाही जमलं तर 5 वेळा, अगदी 5 वेळाही जमलं नाही तरी 1 वेळा तरी तुम्हाला पठण करायचंच आहे आवर्जून. आणि दुसरा उपाय म्हणजे ज्यांचं नामजप आपण मी 1 महिन्यापूर्वी व्हिडिओ टाकला होता पुण्यतिथीपर्यंत, म्हणजे 15 एप्रिलला आपल्या स्वामींची पुण्यतिथी आहे. तर पुण्यतिथीपर्यंत ज्यांचं नामजप सुरू आहे, श्री स्वामी समर्थ लिखित नामजप, म्हणजे एक वही करायची आहे. त्या वहीवर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ते चालूच असणार आहे, ते तुम्हाला स्किप करायचं नाही आहे. त्याचबरोबर उद्या 9 दिव्यांचा तुम्हाला हा एक प्रभावी उपाय करून बघायचा आहे. तर अर्थातच 9 दिवे आता मी लावायचे कुठे, तर साधा आणि सोप्पा तुम्हाला सरळ स्टिक सांगते मी. आपण ह्याच्यामध्ये दिवाळीला आपण जसं सगळ्या घरांनी रोषणाई करतो, बाल्कनी दिवे लावतो, इथे लावतो, तसंच उद्या तुम्ही कणकेचे लावा, कोणतीही वाट लावा, दोरवात लावा, एकवाती लावा, कोणतीही लावा, पण तुम्हाला 9 दिवे हे लावायचे आहेत. कणकेचं लावलं अतिउत्तम, ते नाही जमलं साधा तुम्ही कोणत्याही निरंजनमध्ये लावलं तरी चालेल. तुम्ही उंबरट्यावर 2-3 ठेवू शकता, बाल्कनी 2-3 लावू शकता, तुळशीला आणि देव्हाऱ्यात तर 1 दिवा असतो, पण तो 1 दिवा सोडून दुसरे 2 ते 3 किंवा 5 अशा पद्धतीने तुम्ही लावू शकता. तर हा एक झाला दुसरा उपाय. आता तिसरा उपाय सांगते, साधा आणि सोपाच आहे तो, पण तुम्हाला 9 लवंग घ्यायचे आहेत. ते तुटलेले नसले पाहिजे, पूर्ण अख्खे जे लवंग असतात ते पूर्ण लवंग तुम्हाला घ्यायचे आहेत. आणि ते लवंग तुमच्या भीमसेनी कापूर प्रत्येकाच्या घरी असेल, नसेल तर घेऊन या, नसेल तर कोणताही चालेल. त्या भीमसेनी कापूरमध्ये तुम्हाला 9 लवंग टाकायचे आहेत आणि तो सायंकाळच्या टाईमला सगळ्या घरांनी तुम्हाला फिरवायचा आहे, त्याची धूप वगैरे करून. तर अशा पद्धतीने तुम्ही उद्याचा दिवस साजरा करू शकता. आणि स्वामी केंद्रामध्ये उद्या सप्तशती पाठ सुरू आहे. तर अशा प्रकारचं पुस्तक आहे दुर्गा सप्तशतीचं, तर हे सुद्धा तुम्हाला जमेल. तर आवर्जून तुम्हाला पठण करायचं आहे. ज्यांना नाही जमलं त्यांनी हे छोटे छोटे उपाय करून पाहायचे आहेत. तर हे दुर्गा सप्तशतीचं पुस्तक आहे, पूर्ण हे मराठीतलंच आहे. कुठेही तुम्हाला कोणत्याही स्वामी केंद्रातल्या किंवा पूजा भंडार स्टॉल असतात तिथेही तुम्हाला हे मिळून जाईल. तर हे याचंही पठण उद्याच्या जी कुलदेवी ती आपल्या बऱ्याच जणांच्या, कोणाची कोल्हापूरची असते, तुळजापूरची, माहूरची, तर ते ज्यांची कुलदेवता आहे त्यांनी आवर्जून हे सुद्धा उद्या पठण करायचं आहे तुम्हाला. तर ज्यांना हे काही जमलं नाही आहे त्यांनी आपल्या कुलदेवीतीचं कुंकुमार्चनसुद्धा करायचं आहे. तेच बऱ्याच जणांना माहिती असेल, नसेल तर आपला व्हिडिओ एकदा पहा यूट्यूबला, त्याच्यावर मी लॉंग टाकलेला आहे व्हिडिओ. तर कुंकुमार्चनसुद्धा तुम्हाला उद्या आवर्जून करायचं आहे. तर कशी वाटली माहिती ही, आणि माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ महाराज की जय. छान.